नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चिकी चिकी बुबुम बूम या सिनेमाचं एक मस्त गाणं लॉन्च झालं आहे आणि खरं तर रियुनियन म्हणावं लागेल. बाई ग आणि मितवा ह्याच्यानंतर पुन्हा एकदा रियुनियन झालं आहे, ते म्हणजे प्रार्थना आणि स्वप्नीलचं. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि सुंदर गाणं लॉन्च झालं आहे खरं तर आज. खूप सुंदर आहे आणि मला तर खरं ते चिकी चिकी बुबुम बूम ना, तो टोन आता गेला आणि हा नवीन टोन आता तोंडात बसतोय. सो गाणं छान झालंय. प्रोसेस मला जाणून घ्यायची आहे, स्वप्नील, कशी झाली आहे प्रोसेस आणि गाणं कसं एकंदरीत शूट झालं? नाही, खूप मजा आली. चित्रपट जेव्हा बनला तेव्हा आमच्या डोक्यात असं होतं की एक 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 प्रमोशनल गाणं करावं. कारण ही सगळी पात्र जिथलं चित्रपटात दिसत आहेत ती चित्रपटात येतात आणि ती धमाल उडवतात. पण आमची इच्छा होती की या सगळ्यांना एका चित्रपटाच्या बाहेर कसं बघता येईल लोकांना. कारण चित्रपटात ते त्या कॅरेक्टरला धरून वागतायत. म्हणजे कोणी रागावलाय, कोणी रुसलाय, कोणी चिडलाय, कोणी दुःखी आहे, कोणी सुखी आहे. सो ते त्या त्या कॅरेक्टरमध्ये आहेत. पण आम्हाला असं पाहिजे की या सगळ्यांना हे सगळे लाडके चेहरे आहेत, हे सगळे ओळखीचे चेहरे आहेत. या सगळ्या चेहऱ्यांचं व्हायब्रेशन लोकांपर्यंत कसं पोचेल. तर एक न्यूट्रल गाणं पाहिजे, ज्याचा म्हटलं तर चित्रपटाशी संबंध आहे कारण तेच चेहरे आहेत, पण म्हटलं तर चित्रपटाच्या गोष्टीशी संबंध नाही, एन्जॉयमेंटचं एक गाणं पाहिजे. आणि लोकांना आवडतं असं गाणं बघायला. आपण त्याला प्रमोशनल गाणं म्हणतो, पण हे सगळे चेहरे एकत्र येणं, ते दिसणं, तर ती वाईब खूप भारी होती. चित्रपटात जेवढी मजा केली तेवढीच मजा आम्ही गाण्याच्या शूटिंगला पण केली. हुक स्टेपपासून ते सगळ्यांच्या गमती जमती, या सगळ्या लोकांना एका फ्रेममध्ये, तू आत्ता बघितली शेवटची फ्रेम काय भारी वाटते. तर ते सगळे एका फ्रेममध्ये नाचतात, सगळे आपापल्या परीने स्टार्स आहेत. सो द माउंटिंग इज अमेझिंग. प्रार्थना, तू मगाशी म्हटलंस तसं स्वप्नीलची परमिशन घेते त्याच्याशी रिलेटेड जेव्हा सिनेमा असेल. लकी चार्म आहे तुझ्यासाठी स्वप्नील? ऑफकोर्स. आज मी आत्ता त्याला सांगत होते इथे, आज या 14th मितवाला 10 वर्ष पूर्ण होणार आहे. सो शेवटल्या 10 वर्षापासून माझी कुठचीही फिल्म मी करणार का नाही करणार हे मी पहिले त्याला विचारणार की मी करू का नाही. तो हो म्हणाला, मग करणार. आणि बघ ना, माझा ग्राफ बघ, 10 वर्षातल्या ज्या पद्धतीच्या फिल्म्स केल्यात. सो टचवूड, मला मेंटॉर चांगला मिळाला आहे. पण कॉमेडी सिनेमा म्हटलं आणि तू म्हणालीस तुझा फोटे नाहीये कॉमेडीचा. कसं कन्व्हिन्स करतो स्वप्नील जेव्हा आता हिला कॉमेडीच्या रोलमध्ये घ्यायचं? कारण तुला माहिती आहे हिचा लूप लागला की लूप लागतो हसण्याचा. नाही नाही, मला असं वाटतं कन्व्हिन्सचा प्रश्न नाही, ती स्वतःला अंडर एस्टिमेट करते. ती म्हणजे चांगल्या अर्थाने ती स्वतःला नेहमी सेल्फ डाऊट करते की मला जमेल का, मी करीन का. ती कमालीची अभिनेत्री आहे, फार अत्यंत मेहनती अभिनेत्री आहे. सो आम्हाला सगळ्यांना खात्री होती की प्रार्थना खूप छान हे करेल. आणि प्रसादनी ज्या पद्धतीने काम काढून घेतलं आहे तिच्याकडून, माझ्याकडून, आमच्या सगळ्यांकडूनच, प्रसादच्या विजनला फॉलो करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि मला खात्री होती की हे कॅरेक्टर पण ट्रिकी आहे तिचं. परत मला सांगता येणार नाही तुम्हाला, पण ट्रिकी कॅरेक्टर आहे खूप फिल्ममधलं. तर ते कॅरेक्टर आवडलं तर खूप आवडेल, नाही तर अजिबात आवडणार नाही, असं इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्यामुळे ते असं होतं की हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. पण मला असं वाटलं की तिने करायला पाहिजे, बिकॉज ती त्याला न्याय देऊ शकेल. आणि प्रसाद वॉज व्हेरी शुअर, आणि ते फार भारी मजा आली. सगळ्यांचीच कॅरेक्टर्स, आणि टुंपाच्या कॅरेक्टरने त्याचं एक वेगळं एक एक्सफॅक्टर येतो त्या सीन्सना तिच्या असण्याने. कारण परत मी सांगू शकत नाही काय, पण ते इंटरेस्टिंग हे आहे. पण माझ्या मते बॅकबेंचरचं असं तुमचं रियुनियन आहे आणि आता हा टुंपा म्हणाला, अर्थात बरीच त्याच्यातही आम्हाला खूप वेगवेगळी नावं दिसत आहेत तुमच्या या मित्रमैत्रिणीचं. जसं हा तुला टुंपा म्हणतो, काय वेगवेगळी तुमच्या एक गँग असेल, त्यांची काही नावं असतील तर आम्हाला ऐकायला आवडतील. प्रार्थना, सो काय म्हणजे, मला टुंपा आय थिंक स्वप्नीलच म्हणतो आम्ही. मी म्हणतो ना, गँग असते आपली दुनियादारीपासनाची असेल, तुझी तुझी काही असेल. सो त्या गँगची काही काही नावं असतील आणि तुमचं रियुनियन झालं. सोनालीला सोना असं म्हणतो आम्ही. त्यानंतर मला आठवतंय तेवढं, हो ना, सोना ना. मी RBR म्हणतो तिला. आरबीआर. का बरं असं? मग ते सोनालला माहिती आहे, ते RBRचा काहीतरी फुल फॉर्म आहे. रुसूबाई रुसू. अच्छा, असं कारण सतत रुसत असते म्हणून. तुझा कुठल्या अशा खास मित्राला, तुझा खास मित्र आणि त्याला असं काही नाव? नाही, असं खूप आहेत. म्हणजे जसं अंकुशला मी बॉय म्हणतो, बॉय, तो मला बॉय म्हणतो, मी त्याला बॉय म्हणतो, आम्ही एकमेकांना बॉयज म्हणतो. मुक्ताला मी खिकी म्हणतो, ती मला खिकी म्हणते. सो असे आपापले एक हे आहेत. म्हणजे सईला मम्मा म्हणतो, सई मला मम्मा म्हणते. सो टुंपाला टुंपा म्हणतो. आणि टुंपाचं दुसरं अजून एक नाव आहे BMR. फुल फॉर्म काय? त्या फिल्ममध्ये कळेल, बेसिक मे राडा. बेसिक मे राडा. त्यामुळे तो टुंपाला BMR म्हणतो आम्ही. पण तुमचे आता जे काही जुने मित्र असतील, म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने, अर्थात हे रियुनियन म्हणून आता आम्ही गाण्यात पाहिलं म्हणून, तुमच्या काय मित्रमैत्रिणींचं रियुनियन होणार आहे, झालेलं आहे रिसेंट, असे काही किस्से आम्हाला ऐकायला आवडतात? मला असं वाटतं की ते किस्से आम्ही फिल्ममध्ये टाकलेत, सो जेन्युइनली. त्यामुळे आत्ता किस्सा आउट केला तर तुम्हाला अरे हे तर बोलला होता असं. पण आम्ही सगळ्यांनी ॲक्च्युली प्रत्येकाच्या रियुनियनमध्ये ना
कॉमन आठवणी असतात काही. म्हणजे कसं सांगू, म्हणजे एक जण कोणतरी हाय होतो आणि मग तो त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडला आठवतो जी आता कुठे. सो कॉमन काही काही गोष्टी असतातच रियुनियनमध्ये. तर तशा अनेक गोष्टी आम्ही शोधल्या. प्रसादने आणि प्रथमेशने त्या जॉट डाऊन करून त्याच्यातनं ज्या गोष्टीला उपयोगी आहेत त्या गोष्टी घेऊन ते असं. सो खूप प्रत्येकाला आपापलं रियुनियन आठवेल इतकं मी तुम्हाला नक्की सांगतो. मला बघायचा आहे हा सिनेमा. आत्ता तर नुसतं गाणं झालंय. मला एक ती स्टेप तुम्ही जरा दाखवली तर आम्हाला मजा येईल ते पुन्हा एकदा बघायला. येस 1, 2, 3 गो. थँक्यू. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.